अरे जो एकदम जोरदार उत्साह आहे, फार छान वाटत आहे। जे ज्या गोष्टी होईल त्या नशिबाचा भाग आहे, परंतु जनता हे प्रचंड खुश आहे। ज्या ज्या लोकांना आम्ही भेटतो आहे आणि खूप मजा येऊन राहिली, म्हणजे आम्ही एन्जॉयफुल राजकारण करतो आहे असं दिसत आहे। परंतु खरंच खूप छान वाटत आहे, मनातून सांगतो। प्रभाग 34मध्ये भाजप वर्सेस मशाल असं चित्र बघायला मिळणार? 100% असं चित्र बघायला मिळणार, कारण सगळ्यांनाच माहीत आहे की काँग्रेसचे उमेदवार हे त्या ठिकाणी काँग्रेसलाही सगळ्या गोष्टी माहिती आहे, परंतु आता मशाल वर्सेस भाजप असंच चित्र बघायला मिळणार आहे। कारण प्रचंड जनतेमध्ये रोष दिसून येतो आहे आणि ह्या रोषाचा उद्रेक जो आहे हा 100% होणार आहे। खूप छान प्रतिसाद आहे जनतेचा। अपेक्षा केली नव्हती की इतका छान प्रतिसाद आहे आणि नवरा बायकोचं एक कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे। लोकांचं म्हणणं असं आहे की दादा नाही मिळाले, ताई तर घरीच राहतील, दादांनी समस्या नाही ऐकल्या, ताईंना सांगू, ताईंनी लक्ष नाही दिलं, दादांना सांगू, ताई महिलांचा विकास करतील, दादा नगराचा विकास करतील। एक वेगळं कॉम्बिनेशन लोकांना पाहायला मिळते आणि अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे। जो निर्णय घेतला तो योग्य आहे असं वाटत आहे। जे होईल ते गजानन माऊली करेल, तिचा आशीर्वाद सोबतच आहे। पण जनतेचा प्रतिसाद बघून अजून आम्हाला एक उत्स्फूर्तता मिळालेली आहे पुढील कार्य करायला। मतदारांना काय आव्हान करा? माझं मतदारांना एवढंच आव्हान आहे की येत्या 15 तारखेला जे इलेक्शन होऊ घातलेलं आहे त्या दिवशी मकर संक्रांतीचं वातावरण राहणार आहे। पण एन्जॉय करायचं, सण आहे, फेस्टिवल वर्षातून एकतो येतो, एन्जॉय करायचा। पण सगळ्यांनी सकाळी 7:30 ते 5:30 ह्या वेळेवर मतदानाला जायचंच आहे आणि मतदानाला जाताना फक्त मशाल 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 ह्याच 3 बटना दाबायच्या आहेत। 4थी नोटा दाबली तरी चालेल, कुठली दाबा, पण 3 आमच्या दाबा, बाकी तुम्ही तुमचा विचार करा। हीच वेळ आहे खरी परिवर्तनाची आणि तुमच्या एरियातला नगरसेवक निवडायची, जो तुमच्या समस्या ऐकेल आणि तुमच्या समस्यांचं निराकरण करेल। बाकी जनता आमची हुशार आहे, ते मला दिसूनच राहिलं आहे, म्हणून फक्त मशाल। घोषणा द्या।